नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला आपण कुष्मांड नवमी किंवा आवळा नवमी म्हणून साजरी करत असतो। हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करतात। तर या आवळा नवमीला आपल्याला हा दिवस कसा साजरा करायचा आहे, कुठल्या वस्तूंचे जर या दिवशी दान केलं तर आपल्याला त्याचे पूर्ण फळ मिळतं, म्हणजेच पुण्य आपल्याला पदरामध्ये पडतं। आणि त्याचप्रमाणे नवमी तिथी कधीपासून कधीपर्यंत आहे त्या संदर्भातील माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जातील। आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा। बघा, सगळ्यात आधी तर आपण कुष्मांड नवमी म्हणजे काय आणि ती का साजरी करायची असते, काय आहे त्याचं महत्त्व ते प्रथम बघूया। कुष्मांड नवमीला भगवान विष्णूंनी कुष्मांड राक्षसाचा जेव्हा वध केला होता, त्याच्यानंतर त्याच्या वध केल्यानंतर एक वेल तयार झालं आणि ते वेलाचं रूपांतर फळात झालं, जे फळ विष्णुप्रिय झालं आणि ते फळ आहे कोहळा। कार्तिक नवमीला या कुष्मांडाचा वध केल्यामुळे ही नवमी तिथी कुष्मांड नवमी म्हणून देखील साजरी केली जाते। काही भागात या दिवशी कोहळा कापून त्या राक्षसाचा वध केला असं मानलं जातं, म्हणजे कोहळा कापला जातो म्हणजे त्या राक्षसाचा वध केला आहे आणि तो कोहळा कापून तो आतून पकरून तो सुवर्णाने किंवा मौल्यवान वस्तूने किंवा आपल्या यथाशक्तीने काही आपण जे दान करायचं आहे त्याच्यानी भरून तो गरजूला दान केला जातो। हे झालं कुष्मांडा नवमी। आता आपण आवळा नवमी म्हणजे काय ते देखील तुम्हाला सांगते। जेव्हा माता लक्ष्मी पृथ्वीवरती आल्या तेव्हा त्यांना हरी आणि हर यांची पूजा करण्याची इच्छा निर्माण झाली। आता प्रश्न असा पडला की हरीची आधी पूजा करावी की हरची आधी पूजा करावी, म्हणजेच काय की भगवान विष्णूंची आधी पूजा करावी की भगवान शंकरांची आधी पूजा करावी। आणि मग अशा वेळेस भगवान शंकरांना बेलपान प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना तुळशीपत्र प्रिय आहे। मग असं कुठलं फळ आहे की ज्याच्यात हे दोन्ही गुणधर्म आहेत, तर ते फळ आहे आवळा। आणि म्हणून त्यांनी याच दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली होती, म्हणून याला आवळा नवमी सुद्धा म्हणतात। आता या दोन शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला असेल आणि या दिवसाचं महत्त्व देखील समजलं असेल। आता आपण आवळा नवमी म्हणजे कुष्मांड नवमी कधी आहे, ती कधी सुरू होत आहे व कधी संपत आहे हे देखील जाणून घेऊया। तर बघा, गुरुवारी 30 तारखेला सकाळी 10:06 आवळा नवमी ही सुरू होऊन ती संपणार आहे 31 तारखेला सकाळी 10:03। या नवमी तिथीला अक्षय आवळा नवमी तिथी असे देखील म्हणतात। तर आवळ्याचं पूजन तुम्हाला कधी करायचं आहे, जोपर्यंत नवमी तिथी लागलेली राहील तोपर्यंत करायचं आहे। नवमी तिथी कधीपर्यंत लागलेली आहे, तर तुम्ही 30 तारखेला गुरुवारी 10:06 पासून पुढे आवळा नवमी साजरी करू शकता आणि 31 तारखेला सकाळी 10:03 पर्यंत देखील तुम्हाला आवळा नवमी ही साजरी करता येईल। तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता, पण 30 तारखेला गुरुवार आहे, विष्णूंचा वार देखील आहे, तर तुम्हाला 30 तारखेला सुद्धा करता येईल आणि 31 तारखेलाही करता येईल। मात्र 31 तारखेला तुम्हाला सकाळी 10 वाजेपर्यंतच करता येईल, हे लक्षात ठेवा। तुम्हाला व्यवस्थित मी वरती टायमिंग वगैरे सांगितलेला आहे, तो व्यवस्थित पहा आणि त्यानुसार करावा। जी आवळा नवमी आहे ती साजरी करावी। जर काही महिलांना मासिक धर्म वगैरे असेल तर त्यांना 31 तारखेला देखील आवळा नवमी साजरी करता येईल, म्हणजेच आवळ्याचं पूजन तसेच दान धर्म सेवा या सर्व तुम्हाला या वेळेत करायचं आहे। बघा, आवळा नवमीचा टायमिंग मी तुम्हाला पंचांगानुसार व्यवस्थित सांगितलेला आहे, तुम्हाला कुठेही जाऊन बघण्याची गरज नाहीये। आता आपण आवळा नवमीला आपल्याला आवळ्याची पूजा कशी करायची आहे ते देखील सविस्तर जाणून घेऊया। तर बघा, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी आवळा नवमीच्या दिवशी तुम्हाला आवळा या वृक्षाची पूजा करायची आहे। तर बघा, तुम्ही कुठेतरी आवळ्याचा वृक्ष शोधून तिथे तुम्ही थोडीशी साफसफाई करून घ्या। आवळ्याच्या वृक्षाच्या आत ब्रह्मा विष्णू महेश समस्त ऋषीमुनींचा निवास असतो। तुम्ही या भावनेने आवळ्याच्या वृक्षाला पाणी द्या की आम्ही साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांच्या चरणाला प्रक्षालन करत आहोत, म्हणजे त्यांचे चरण धुत आहोत। तुम्ही सर्वप्रथम पूजन जेव्हा सुरू कराल तेव्हा तुम्ही एक दिवा देखील लावून घ्यायचा आहे। दिवा लावून त्याला आसन देखील द्या आणि त्यानंतर या दिवशी आवळ्याच्या झाडाला दूध अर्पण करायचं आहे। तसेच हळदी कुंकू चंदन अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत, तसेच जल देखील अर्पण करायचं आहे। धूप दाखवा आणि असं केल्यामुळे भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। तसेच नैवेद्य म्हणून तुम्ही पिवळ्या रंगाची केळी किंवा पिवळ्या रंगाची मिठाई देखील अर्पण करू शकता। या सेवेने कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी नांदते। यानंतर बघा, आवळा नवमीच्या दिवशी म्हणजेच कुष्मांडा नवमीच्या दिवशी
तुम्हाला आवळ्याच्या झाडाची कापूर आणि तुपाचा दिवा जो आहे तर तो ओवाळून आरती करायची आहे आणि 108 वेळेस आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा देखील घालायच्या आहेत। बघा 108 वेळेस शक्य नसतील तर तुम्ही 11 वेळेस 21 वेळेस देखील प्रदक्षिणा या घालू शकता। तुम्ही तुपाचा दिवा सुरुवातीला लावला असेल त्यानेच ओवाळलं तरी देखील चालेल। बघा पूजा करताना मंत्र तुम्ही प्रत्येक वेळी हाच म्हणायचा आहे, ओम धात्रे नमः, ओम धात्रे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय। तर मंत्रासह तुम्ही पूजन करा। बघा पूजन करताना अगदी मनापासून पूजन करावे तरच त्याचा लाभ होतो। अगदी आपण वृक्षाला पाणी अर्पण करताना आपल्याला वाटलं पाहिजे की आपण त्यांचे चरण धुत आहोत, तर अशी अंतःकरणापासून सेवा करा। बघा या कुष्मांड नवमीला म्हणजे आवळा नवमीला काय दान करता येईल। आता बघा या तिथीचंच नाव आहे अक्षय नवमी, कुष्मांड नवमी, आवळा नवमी। अक्षय याचा अर्थ आहे की कधीही क्षय न होणारे, जे कधीही नाश न पावणारे। बघा जे पाप कर्म आपल्याकडून नकळतपणे होतात त्याचा नाश होतो तेव्हा आपण अधिक पुण्य करतो आणि जे पुण्य कर्म आपण थोडेफार संचय करतो। जर कोणी पाप कर्म जास्त केले तर त्याच्या पुण्याचा नाश होतो। तर हे संतुलित ठेवण्यासाठी व्यक्तीच्या जीवनात ही गाडी व्यवस्थित चालत राहावी यासाठी या पुण्यदायक तिथींचा भरपूर प्रत्येकाने लाभ घ्यावा। बघा नारद पुराणात वर्णन येते की या दिवशी विशेष रूपाने पिंपळाची पूजा करावी। तुम्ही जास्त काही करू शकला नाहीत ना तर फक्त पिंपळ वृक्षाला तुम्ही अर्घ्य द्यावे, एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि पिंपळ वृक्षाला स्पर्श करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्ही तिथे बसून म्हणावा, तरीही तुम्हाला याचा भरपूर लाभ होईल। या सेवेने दारिद्र्याचा देखील नाश होतो आणि दुसरा लाभ होतो की शनिग्रहाचा प्रभाव असेल तर तुमच्यावर, शनिग्रह असेल तर त्याचा प्रभाव देखील कमी होतो। आता कार्तिक शुक्ल नवमी जी आहे ना त्याला युगादी तिथी असे देखील म्हणतात। बघा युगादी तिथीपैकी ही एक तिथी आहे। शास्त्रामध्ये वर्णन आहे की 30 तारखेला पूर्वानामध्ये आहे आणि 31 तारखेला सकाळी आहे। तर पहिल्या दिवसाची तिथी युगादी तिथी मानली आहे, म्हणजे 30 तारखेला गुरुवारी। तर तुम्ही हे 30 तारखेला खूप दानधर्म करायची, आवळीची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे, देवाच्या नामाचा जप देखील करायचा आहे। दानाची सुरुवात ना तुम्ही सूर्य अर्ध्याने करा, तुळशीला जल द्या, पिंपळ वृक्षाला जल द्या, या दानाची सुरुवात यापासून करू शकता। तसेच एक गोष्ट जी शास्त्रामध्ये वर्णन आहे की युगादी तिथीच्या दिवशी जे कोणी पितरांना तर्पण देतात त्यांचे पितरही खूप तृप्त होतात आणि जेव्हा पितर तृप्त होतात तेव्हा व्यक्तीला धन धान्याने भरभरून देतात। या दिवशी तुम्हाला कोहळा देखील दान करायचा आहे। आता काही ठिकाणी कोहळा कापला जातो पण सगळ्यांकडेच कोहळा कापला जात नाही, तो दान देखील केला जातो। तुमच्याकडे जी पद्धत असेल ती करावी, कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे। जर तुमच्याकडे कापायची पण पद्धत नाही, दान करण्याची पण पद्धत नाही तर तेव्हा तुम्ही दान करू शकता। आता हे दान कुठे करायचं, तुम्ही कोहळा कापू शकता, नाहीतर मंदिरात जाऊन थोडं तूप, अगदी तुम्ही त्या कोहळ्याला जरी तूप लावलं आणि तो तसा दान केला तरीही चालेल। नाहीतर मग आपण कोहळा आणि अगदी थोडंसं तुमची यथाशक्ती तूप आपल्याला दान करायचं आहे। आता हे कुठे दान करायचं तर तुम्ही भगवान विष्णूंच्या मंदिरात दान करू शकता, बाळकृष्णांच्या मंदिरात दान करू शकता। या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे आणि कोहळा दानाला तर खूपच महत्त्व आहे। तसेच प्रभू श्रीरामांच्या मंदिरात जाऊन देखील दान करू शकता। तुम्ही विठ्ठलाच्या मंदिरात करा, तुम्ही केंद्रात करा, मठात करा, अगदी बाळकृष्णांच्या मंदिरात, बालाजीच्या मंदिरात जाऊन देखील तुम्हाला हा कोहळा दान करायचा आहे आणि त्याचबरोबर अगदी थोडंसं तूप यथाशक्ती तुम्हाला मंदिरात दान देखील करायचं आहे। आता या दिवशी खरं तर गुरुवार आहे आणि हा दिवस भगवान विष्णूंच्या सेवेसाठी आहे। या दिवशी भगवान विष्णूंची सेवा म्हणजे अगदी तुम्हाला मासिक धर्म जरी असेल तरी सुद्धा तुम्ही विष्णू सहस्रनाम पठण करू शकता, म्हणजे तुम्ही श्रवण करू शकता। या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करावी, जशी जमेल तेवढी करू शकता। नाही शक्य होत तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप अवश्य करावा। आणि या दिवशी कृपा करून तुळस तोडायची नाही। तुम्ही आवळीची पूजा करू शकता, तुळस तोडू नये। आणि खरं तर स्त्रियांनी तुळस कधीच तोडू नये, कारण ती सौभाग्यकारक असते आणि म्हणून त्याचबरोबर तुळशीला संध्याकाळी तुम्हाला धूप दीप देखील लावायचा आहे। तसेच आवळा नवमीच्या दिवशी तुम्हाला आवळ्याच्या रोपाचं दान करायचं आहे, किंवा तुम्ही घराच्या उत्तर दिशेला किंवा एखाद्या मंदिराच्या ठिकाणी किंवा तुमच्या घरामध्ये जिथे जागा असेल तिथे तुम्ही आवळ्याचं रोप शक्य असल्यास नक्की लावावं। आवळ्याचं रोप घराच्या इथे लावल्यामुळे वास्तुदोष जो आहे तो दूर होण्यासाठी मदत मिळत असते।
आता यानंतर आवळा नवमीला आपल्याला भगवान विष्णूंना आवळा देखील अर्पण करायचा आहे आणि प्रसाद म्हणून खायचा देखील आहे। असं केल्यामुळे आपल्याला जे पण काही कळत नकळत पाप आपल्याकडून झाले असतील तर त्या पापाचे जे दोष आहेत तर ते नष्ट होतात आणि आपल्याला उत्तम आरोग्य देखील मिळतं। यासोबतच गरीब आणि गरजूंना तुम्हाला दान सुद्धा करायचं आहे। तुम्ही कपडे दान करू शकता, काहीही दान करा। प्रत्येक शुभ दिवशी जर तुम्ही दान केलं तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप फायदा होत असतो। कुष्मांड नवमीला आवळा नवमीला भगवान विष्णूंची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे। त्यानंतर आवळ्याचं सेवन आणि आवळ्याचा नैवेद्य अर्पण करण्याला देखील तितकंच महत्त्व आहे। यासोबत जो कोहळा असतो तर कोहळ्याला तुम्हाला तूप लावायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे आणि तुम्ही तो सकाळी पूजा करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता आणि त्यानंतर तो कोहळा जो आहे तर तो तुम्ही एखाद्या गरजूंना किंवा मंदिरामध्ये दान करू शकता। यामुळे आपल्या आयुष्यातले सगळे दुःख, संकटे, अडचणी जे आहेत तर त्या धुतल्या जातात। तर हा कुष्मांड नवमीचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे आतापर्यंत तुम्ही साजरी केली नसेल तर नक्की यावर्षी करा। काही नाही करायचं, भगवान विष्णूंची सेवा करायची आहे, आवळ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे, कोहळा दान करायचा आहे आणि आवळा आपल्याला अगदी प्रसाद म्हणून तुम्ही थोडासा खाल्ला तरी देखील चालणार आहे। तर बघा, या दिवसाचं पूजन, या तिथीचं पूजन तुम्हाला जन्मोजन्मीपर्यंत धनी बनवून ठेवल। पुण्यरूपी धन तुमच्याजवळ खूप संचित राहील। तुम्ही या दिवशी जे काही कराल ते अखंड राहील, त्याचा कधीही नाश होणार नाही। दुसरे साधारण पुण्य जे असतात ते छोटे मोठे पाप केल्याने नष्ट होतात, पण हे अक्षय पुण्य आहे, हे कधीही नाश न पावणारे आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।